नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे श्री गणनायकाष्टकम स्तोत्रातील 5वा श्लोक आज प्रसारित होत आहे. गजवक्त्रं सुरश्रेष्ठं कर्णचामरभूषितं पाशांकुशधरं देवं वंदेहं गणनायकम्. गजवक्त्रम, वक्त्र म्हणजे मुख, गजाचं आनन. गजवक्त्रम म्हणजे आपल्याला ही कथा माहिती आहेच की गणपतीला हत्तीचं मुख लावण्यात आलेलं आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण गजवक्त्र. गणेश जन्माची जी कथा सांगतात त्यावेळेस माता पार्वती स्नानासाठी गेली असता द्वारपाल म्हणून तिने आपल्या शरीरापासून एक पुत्र तयार केला, आपल्या अंगावरील मळापासून पुत्र तयार केला, अशी कथा सांगतात. अंगावरील मळापासून म्हणजे एका पेशीपासून दुसरा सजीव निर्माण केलेला आहे पार्वतीने, आणि त्याला द्वारपाल म्हणून उभं केलं असतं. थोड्या वेळाने जेव्हा शिवशंकर कैलासात अवतरले त्यावेळेस ह्या गणेशाने म्हणजेच ह्या द्वारपालाने त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. अतिशय संतप्त झालेल्या ह्या शिवशंकरांनी त्या बालकाचा वध केला. स्नान करून माता पार्वती बाहेर आली तेव्हा मातेने सर्व दृश्य पाहिलं आणि अतिशय आक्रोश केला. त्यावेळेस तिचा आक्रोश शमविण्यासाठी शिवशंकरांनी आपल्या गणांना उत्तर दिशेस पाठवलं. शिवगण उत्तर दिशेस गेले आणि त्यांना जो पहिला प्राणी दिसला तो म्हणजे हत्ती. या हत्तीचं मस्तक त्याने ह्या बालकाच्या मस्तक धडाला जोडलं. तेव्हापासून त्याला गजानन, गजवक्त्र असं नाव प्राप्त झालं. सुरश्रेष्ठम, सुर म्हणजे देव, सर्व देवांमध्ये गणपती हा अतिशय श्रेष्ठ आहे, कारण त्याला आद्यपूजेचा मान आहे. कर्णचामरभूषितम, त्याच्या कर्णामध्ये त्याचे हत्तीसारखे म्हणजे सुपासारखे कान आहेत आणि अलंकारांनी ते कानही सुशोभित झालेले आहेत. पाशांकुशधरं देवम, ह्या देवाने काय धरलेले आहे? पाश आणि अंकुश. कारण गणपती हा समुदायाचा प्रमुख म्हणतात. म्हणजे आजचे जे नेते जे समुदायाचे प्रमुख असतात त्या नेत्यांच्या स्वरूपात आपण गणपतीला पाहतो. तसे गुण त्या नेत्याचे असले पाहिजेत. म्हणून त्या नेत्याला म्हणजे जो समूहाचा अधिपती आहे त्याला काही लोकांवर अंकुश ठेवणं गरजेचं असतं. समाजातील वाईट वृत्ती वाढू नये यासाठी अंकुश ठेवणं गरजेचं असतं. म्हणून गणपतीने हातात अंकुश घेतला आणि पाशही घेतला आहे. ही वाईट शक्ती किंवा वाईट विचार, समाजकंटक ह्यांना आपल्या जाळ्यात ओढून, पाशात ओढून त्यांना शासन करणं आणि त्यांना योग्य ती समज देणं हे समूह प्रमुखाचं काम असतं. म्हणून गणपतीने पाश आणि अंकुश ही दोन्ही आयुधं आपल्या हातात धारण केली आहेत. तर अशा या गणनायकाला अहम वंदे, मी नमस्कार करतो, मी नमस्कार करते. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. मंगलमूर्ती मोरया.